सांगलीत घरफोडी करणारे 4 आरोपी 10 लाखांच्या मुद्देमालासह इस्लामपूर पोलिसांच्या जाळ्यात 13 गुन्हे उघड. माननीय पोलीस अधीक्षक श्री संदीप घुगे, माननीय अपर पोलीस अधीक्षक श्रीमती कल्पना बारवकर आणि गुन्हे शाखेचे पोलीस निरीक्षक श्री सतीश शिंदे यांच्या मार्गदर्शनाखाली घरफोडी चोरांचा शोध घेत असता गोपनीय बातमीदारांकडून माहिती मिळाली की इस्लामपूर पोलीस ठाणे येथील घरफोडीचा गुन्हा हा आरोपी आकाश कल्लाप्पा काळे, सचिन अभिमान काळे, दत्ता संपत चव्हाण, गोविंद राजू काळे यांनी केलाय. सहाय्यक पोलीस निरीक्षक जयदीप कळेकर यांच्या पथकास मिळालेल्या बातमीप्रमाणे सदर 4ही इसमांना चौकशी कामी ताब्यात घेऊन कौशल्यपूर्ण तपास केल्यानंतर आकाश काळे यांनी सांगितलं की घरफोडीत चोरी करण्याकरता I-20 कार 4चाकी वाहन, या वाहनातून तो आणि त्याच्यासोबत असलेले दत्ता चव्हाण, सचिन काळे आणि गोविंद काळे यांनी मिळून याप्रमाणे वेगवेगळ्या ठिकाणी घरफोडी चोरीचे गुन्हे केले असल्याची कबुली दिली. सदर बाबत नमूद पोलीस ठाण्यांच्या क्राईम अभिलेख तपासला असता वरील प्रमाणे घरफोडीचे गुन्हे दाखल असल्याची खात्री झाली. लागलीच त्यांच्या कब्जातील सोन्याचे चांदीचे दागिने, गुन्ह्यात वापरलेले वाहन व गुन्हा करताना वापरलेली हत्यारे पुढील तपासकामी सहाय्यक पोलीस निरीक्षक जयदीप कळेकर यांनी पंचांसमक्ष जप्त केले. सदरचे 4ही आरोपी हे रेकॉर्डवरील गुन्हेगार असून यांच्यावर यापूर्वी सांगली जिल्हा, सोलापूर जिल्हा, कर्नाटक आणि तेलंगणा राज्यात दरोडा, घरफोडी, चोरी यासारखे मालमत्तेविरुद्धचे व शरीराविरुद्धचे 13 गुन्हे दाखल आहेत. सदरचे 4ही आरोपी व जप्त मुद्देमाल पुढील तपासकामी इस्लामपूर पोलीस ठाण्याकडे वर्ग करण्यात आला असून पुढील तपास इस्लामपूर पोलीस ठाणे करत आहेत. सांगली येथून सहसंपादक रणजित मस्के यांची रिपोर्ट.